हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड करून फार्मसिस्टची जी एक्झाम आहे त्याच्या रिलेटेड मित्रांनो एक्झाम डेट आता आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे मित्रांनो, तर अशा बी फार्म एम फार्म स्टुडंटला मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्सचं जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं, तिथे रेफरन्स प्रोव्हाइड केलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो, आता मेडिकल कोडिंग मध्ये पण जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जात आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती मित्रांनो तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेज करून इन्क्वायरी करू शकता, याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण मेन मुद्द्याकडे वळू. जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची मित्रांनो ऑलरेडी आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे फार्मसी एक्झामसाठी. तर ही जे एक्झाम आहे त्याची टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, नोटीस रिगार्डिंग टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज. तर मित्रांनो, आपली फार्मसीची जी पोस्ट आहे ती पण पॅरामेडिकल कॅटेगरी मध्ये येते. आणि मित्रांनो, टेंटेटिव्ह डेट इथे तुम्ही बघू शकता, CNE 04/2024 पॅरामेडिकल कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम डेट. CBT ची जी एक्झाम डेट असणार आहे आपली फार्मसिस्टची मित्रांनो 28 एप्रिल टू 30 एप्रिल. तर मित्रांनो, 28 एप्रिल ते 30 एप्रिल या 3 दिवसामध्ये कधी पण फार्मसीची एक्झाम डेट येऊ शकते. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचे, व्यवस्थित स्टडी करायचे. आता तुमच्याकडे 1 मंथचा टाइम असणार आहे. त्या 1 मंथच्या टाइम मध्ये मित्रांनो तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करून रेल्वेची जी एक्झाम आहे फार्मसीची त्याची एक्झामचं प्रिपरेशन व्यवस्थित करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आता जास्त मेहनत घ्यायची आहे. आणि मित्रांनो, बाकीच्या गोष्टी पण इथे मेन्शन केल्यात की जर तुमचं जे हॉल तिकीट आहे, कॉल लेटर आहे, तर ते 4 डेज प्रिव्हियर तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्याच्या रिलेटेड पण सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑफिशियल साईटवर भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण सगळ्या गोष्टी, आपल्या युट्यूब चॅनलवर पण सगळ्या अपडेट तुम्हाला भेटणार आहेत. तर हे नोटिफिकेशन कधी आलं होतं मित्रांनो, 23 मार्चला आलेलं नोटिफिकेशन आहे हे. तर ही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या स्टुडंट RRBचं प्रिपरेशन करताय, सेंट्रल गव्हर्नमेंटची चांगली पोस्ट असते, याच्यामध्ये सॅलरी वगैरे पण चांगली आहे. तर तुमच्याकडे 1 मंथचा टाइम आहे. जे स्टुडंट खूप दिवसापासून स्टडी करतायत त्यांच्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, त्याचबरोबर जे फार्माकोव्हिजिलन्स मध्ये स्टुडंट जॉब करणार आहेत किंवा मेडिकल कोडिंग मध्ये जॉब करणार आहेत, तर मित्रांनो अशा स्टुडंटला रेफरन्स प्रोव्हाइड केलं जातं, जॉब गायडन्स दिला जातो फार्माकोव्हिजिलन्स आणि मेडिकल कोडिंग साठी. तर अशा सर्व स्टुडंट सोबत पण ही आपली पोस्ट नक्की शेअर करा. आणि त्याचबरोबर जे स्टुडंट फायनल इयरला बी फार्म एम फार्मला आहेत त्यांच्यासाठी तर हे जॉब गायडन्स खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.